कवठ्यात विठ्ठल नामाच्या गजरात होणार जरांगे पाटलांचे स्वागत। मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांची कवठा येथे 10 डिसेंबर रोजी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे। कवठा येथील मंगल कार्यालयाच्या मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली आहे। गेल्या 4 दिवसांपासून या संवाद सभेच्या तयारीसाठी संपूर्ण कवठा गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। मराठा समाज बांधवांच्या वतीने स्वयंवर्गणीतून या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे। जरांगे पाटील यांच्या स्वागताकरिता कवठा गावातील विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने विविध मराठा आरक्षण गीतांची तयारी सुरू आहे। जरांगे पाटील यांचे सर्वत्र जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात असले तरी कवठा गावातील महिला भजनी मंडळाच्या वतीने जरांगे पाटील यांचे हरिनामाच्या व विठुनामाच्या गजरात स्वागत केले जाणार आहे। कवठा येथील मंगल कार्यालयासमोरील मैदानाच्या साफसफाईच्या कामाचे उद्घाटन सकल कवठा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। विनायकराव पाटील, व्यंकटराव सोनवणे, नानाराव भोसले, उपसरपंच विकास पाटील सह समस्त ग्रामस्थांची उपस्थिती होती। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शोभा माने, अलका माने, सुनंदा माने, रेखा पवार, संध्या पवार, मंगल माने, सतीश पवार, तानाजी सोनवणे, शरदचंद्र पवार सह आदी भजनी मंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे। मातोळा, बोरी, एकोंडी, सरवडी, पेठ सांगवी, होळी, सास्तूर, किल्लारी आदींसह 25 गावातील महिला भजनी मंडळाच्या वतीने हरिनामाच्या गजरात जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे। कवठा गावात जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाल्याने कवठा गावाला धाकट्या पंढरपुराचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। येत्या 10 तारखेला 10 डिसेंबर रोजी मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांची कवठा येथे संवाद या ठिकाणी सभा होणार आहे। त्याचं नियोजन आता सुरू आहे। ग्रामस्थ या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या नियोजनामध्ये सहभागी झालेत। आपण काय सांगाल या अगोदर? आपण या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत। समाधी, जिवंत समाधी घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। त्यावेळेला जरांगे पाटलांनी तुम्हाला सांगितलं होतं की समाधी घेऊ नका, आपण मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहेत। तर परत स्वतःहून जरांगे या ठिकाणी येत आहेत। तर काय भावना आहेत? ग्रामस्थ तुमच्या सोबत आहेत, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, काय सांगाल? जरांगे पाटलाच्या 4थ्या टप्प्याचा जो सभेचा दौरा आहे तो या ठिकाणी आता चालू झालेला आहे। महाराष्ट्रात 1 तारखेपासून चालू झाला। 1 तारखेला जालन्याला सभा झाली, त्याच्यानंतर या ठिकाणी ते 10 तारखेला या ठिकाणी ते येणार आहेत, कवठ्याला येणार आहेत। उमरग्याला सभा आहे, किल्लारीला सभा आहे, औशाला सभा आहे। पण कवठ्याला ही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे उपोषणकर्त्यामध्ये सहभागी झाले, जे तरुण सहभागी झाले, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधावा ही त्यांची एक प्रामाणिक भावना होती की जेव्हा ते सभेला जातात त्या ठिकाणी कोणाची त्यांची भेट होत नाही, पण परिसरातल्या लोकांना या ठिकाणी भेटावं, बोलावं अशा उद्देशाने या ठिकाणी हा एक संवाद सभा आपण म्हणतो। संवाद कोणाशी? महिला आहेत, तरुण आहेत, पुरुष आहेत, प्रत्येक गावचे काही लोक आहेत, जे लोक आहेत याच्यामध्ये सक्रिय सहभागी 2 महिन्यापासून नोंदवत आहेत, जे प्रमुख व्यक्ती आहेत त्या भागातल्या, त्या सगळ्यांची संवाद साधावा म्हणून ही संवाद सभा या ठिकाणी। संपूर्ण महाराष्ट्राचे जे माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा प्रिंट मीडिया असतील, त्याच्यामध्ये कवठा या गावाला संवाद सभेचं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी खास या ठिकाणी आवर्जून म्हणजे आपल्या कवठा गावाला त्यांनी सभा दिलेली आहे किंवा संवाद त्यांनी साधण्यात किंवा भेट देण्याची, सदिच्छा भेट देण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे। याकडे कसं पाहताय आपण? याचं कारण की कवठा गाव आणि परिसरातले गाव जे आहेत ते पूर्वीपासून या आंदोलनामध्ये जास्ती सक्रिय होते आणि वेगळा भाग त्या ठिकाणी होता। या ठिकाणी जे उपोषणं वगैरे महिलाचा ते काय असे दिखावून होते की हे सगळे एक मनापासून या आंदोलनामध्ये सगळे लोक सहभागी होते। त्यामुळे त्यांना मी विनंती केली की तुम्ही सुरुवातीला तर कवठ्याला यायचं ठरलंच होतं, पण या ठिकाणी अनेक सभा आहेत, त्याही सभा चांगल्या झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे। जी किल्लारीची सभा चांगली होईल, निलंग्याची चांगली होईल, औषधाची चांगली होईल, उमरग्याची चांगली होईल, त्या सभा चांगली करण्यासाठी सुद्धा कवठ्याचे लोक प्रयत्न करणार आहेत। आणि याही ठिकाणची जी सभा, या ठिकाणची संवाद सभा, ती सुद्धा तेवढ्याच ताकदीने आमचे गावकरी उभा करणार आहेत। ही सभाच आहे असं समजा आता एक मोठी। या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे तो सुद्धा या परिसरामध्ये न भूतोषण भविष्यात इतका चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचं एकतेचं दर्शन या ठिकाणचा मराठा समाज देणार आहे। लोकांना एक संदेश या ठिकाणातून द्यायचा आहे की आम्ही सगळे एक आहोत,
सर्व समाज मराठा समाजाच्या पाठीमागे आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. नुसतं मराठा समाजाची मागणी नाही आहे, सर्व समाजाची या ठिकाणी पाठिंबा आहे. अशा प्रकारचा एक वेगळा संदेश या ठिकाणी द्यायचा. या ठिकाणचा कार्यक्रम यशस्वी होईल याच्यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था केली आहे. सगळे तरुण, विशेषतः कवठ्यामधले जे तरुण मंडळी आहेत ती माझ्यापेक्षा पुढे अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि तो कार्यक्रम यशस्वी होईल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. तुमच्या समाधी आंदोलनाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कवठा हे गाव सर्वश्रुत झालं. विनायकराव पाटील हे मराठ्यांचे जरांगीप्रमाणेच एक मराठा आरक्षणाचे योद्धे आहेत असं मानलं जातं. ह्या नात्याकडं मनोज जरांगे पाटील, मराठा समाज आणि विनायकराव पाटील आणि कवठेकर या नात्याकडं आपण कसं पाहताय? असं आहे की आरक्षणाचा योद्धा एकच आहे आणि त्याचं नाव मनोज जरांगे पाटील आहे. आम्ही त्याचे सैनिक आहोत. आम्ही सगळे मावळे आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने महात्मा गांधींनी आंदोलन केलं, स्वातंत्र्य मिळवलं. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपले योजना राबवले. त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे स्वातंत्र्याच्या मराठ्याच्या आरक्षणासाठी एक माणूस पुढे झालेले, त्याच्या पाठीमागं आम्ही आहोत. मी वेगळा नाही किंवा हे लोक वेगळे नाहीत, इतर ठिकाणचे आंदोलन करते वेगळे नाहीत, मी काहीतरी वेगळं, असा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही आहे. फक्त एवढंच आहे की आपण जरा वेगळ्या पद्धतीने करतो. मी सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो. तुम्हाला माहीत आहे सगळं. माझंही कुठं घर नाही, कुठे जमीन नाही, काय नाही. त्यांच्याकडे घर तरी आहे, माझ्याकडे घरसुद्धा नाही आहे. ही लोक डबा आणून ते तेव्हा मी जेवतो, इथं राहतो. शेवटी त्याग केल्याशिवाय कुठं तर होत नाही. आणि शेवटी मी जे समाधीचा निर्णय घेतला होता त्याचं कारणच एक होतं की सरकार ऐकत नव्हतं. सरकार अडवून बसलेलं होतं. सरकार तारीख द्यायला तयार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सरकारने तारीख दिली, सरकार ऐकायला तयार नव्हतं. कोणीतरी मातीत गेल्याशिवाय कुणीतरी चांगलं कणीस निर्माण होणार नाही. त्या भावनेतनं हा निर्णय मी घेतला होता. खरं त्यांच्या महिलांनी सगळ्यांनी मिळून त्या निर्णयाला परावत करावं लागलं. जरांगे पाटलांनी सुद्धा बोललं की या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत पाहिजेत. त्या दिवशी जे बोललेलं वाक्य तुम्हाला सांगतो, माझ्या बंधूला बोलले की ते नसतील तर मी, विनायकराव पाटलासारखे माणसं नसतील तर मी एकटा कसा लढू, हे जे वाक्य बोलले त्या दिवशी ते माझ्या बंधूंना. त्यामुळे सगळं आपण माघार घ्यावं लागले आणि पुढचा लढा हा यशस्वी होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो. सध्या मराठा आरक्षणाला ओबीसी राजकीय नेत्यांच्याकडून विरोध केला जातोय. असं असताना सुद्धा तुम्ही म्हणजे उद्याच्या 10 डिसेंबरच्या या कवट्याच्या संवाद सभेसाठी राष्ट्रीय एकात्मकतेचं हे प्रदर्शन किंवा दर्शन समाजाला घडवणार आहे. तर ही संकल्पना नेमकी राष्ट्रीय एकात्मतेची कशी असेल, काय असेल किंवा काय त्याच्या संदर्भांचा जो सस्पेन्स आहे आज जरी तुम्ही उघड करत नसाल तरी त्या संदर्भानं काय सांगाल? आम्ही सगळे छत्रपती महाराजाचे मावळे आहोत, शिवाजी महाराजाचे मावळे आहोत. शिवाजी महाराजांनी कधीही जातीवाद करायला सांगितलेला नाही. नेते भांडायला लागले, त्याच्यात मला जायचं नाही. त्या वादात आम्हाला जायचं नाही. ग्रामीण भागातल्या लोकांना कुठल्याही त्या वादात आम्हाला जायचं नाही. काही झालं तरी ग्रामीण भागात आम्ही सगळे एक आहोत. काय नेत्याला भांडायचं असेल भांडू दे, काय कोणाला बोलायचं असेल बोलू दे, पण ग्रामीण भागातल्या जनतेचा मराठा आरक्षणाला विरोध नाही हे त्यांना आम्हाला दाखवून द्यायचं. त्याच्यातला हा मूळ उद्देश आहे माझा आणि ते यशस्वी होणार. आम्ही इथं भांडणार नाही आहोत. आम्ही इथं समाजामध्ये जातीमध्ये आम्हाला भिंती निर्माण करायच्या नाही आहेत. आम्हाला काय पुढारी भांडायचे असतील, काय कोणाला मतासाठी करायचं ते करू देत. जरांगेचं आमचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र हा गुण्यागोविंदाने नांदला पाहिजेला आहे. कुणाच्या भडकाऊ भाषणाने महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यामध्ये दंगल किंवा हे झालेलं नाही. ह्याचं उदाहरण महाराष्ट्राने देशाने घेतलं पाहिजेलं आहे. हे तुम्ही मीडियाने सांगितलं पाहिजे. तुम्ही मीडिया काय करताय, एकाचंच भाषण दाखवताय त्यानं वाकडं बोललेलं. अहो दाखवा ना, एका तरी खेड्यात कुठं आंदोलन एक वेगळं झालं, काय चुकीची घटना घडली का? एवढ्या मोठ्या सभा झाल्या जरांगे पाटलाच्या, कुठेही काही घडलेलं नाही. तो आदर्श छत्रपती महाराजाचा आहे. म्हणून त्या आदर्शाने आम्हाला सर्व जाती धर्माला, सर्व 12 बौद्ध धर्माला घेऊन भविष्यकाळात